आज आपल्याला पाहायचं बाळांनो बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह युजिंग प्रोडक्ट रूल. म्हणजे तुम्हाला एक फंक्शन दिले, बरोबर. कोणतं फंक्शन आहे? एक्स रेस टू 9. दुसरं एक फंक्शन दिले साइन 4x, बरोबर. आणि या दोन फंक्शनमध्ये प्रोडक्ट दिलं आहे आणि या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर. तर प्रोडक्ट रूल काय सांगतो? समजा दोन फंक्शन आहेत यू आणि व्ही, हे एक्सचे फंक्शन आहेत आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर काय मिळतं आपल्याला? हे आहे पहिलं फंक्शन, हे आहे दुसरं फंक्शन. मग पहिलं फंक्शन तसंच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस दुसरं फंक्शन तसंच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. मग आता या पद्धतीनं जे एक्झाम्पल आहे ते आपण लिहून घेणार. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 9 इंटू साइन ऑफ 4x, बरोबर. आता हे सोडवायचं कसं बाळांनो? तर पहिलं फंक्शन कोणतं आहे? एक्स रेस टू 9. दुसरं फंक्शन कोणतं आहे? साइन 4x. मग आपण काय करणार? एक्स रेस टू 9 पहिलं फंक्शन तसंच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुणाचा? साइन ऑफ 4x डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन कोण आहे? साइन 4x तसंच आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू 9चा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. आता बघा, एक्स रेस टू 9 तसंच राहील. आता हे साइनचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलाय. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस ऑफ 4x, बरोबर. आणि या फंक्शनमध्ये 4x पण आहे ना, अल्जेब्रिक फंक्शन. त्या 4x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 4. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ साइन 4x काय आलं? 4 इंटू कॉस 4x प्लस आता हे साइन 4x आहे ते तसंच राहील आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 9. आता हे जे 9 आहे ते पुढे येणार म्हणजे इथे येणार 9 इंटू एक्स रेस टू 9 मायनस 1 दॅट इज 8, बरोबर. मग आता इथं काय मिळालं आपल्याला? हा 4 बाहेर घ्या. 4 इंटू एक्स रेस टू 9 कॉस ऑफ 4x प्लस हे 9 इंटू एक्स रेस टू 8 साइन ऑफ 4x. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 9 इंटू साइन 4x इज इक्वल टू 4 इंटू एक्स रेस टू 9 इंटू कॉस 4x प्लस 9 इंटू एक्स रेस टू 8 इंटू साइन 4x. जर हे एक्झाम्पल समजलं असेल तर तुम्हाला फाइंड करायचे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 20 साइन ऑफ 10x. कमेंटमध्ये मला याचं उत्तर सांगायचं. थँक्यू. डेरिव्हेटिव्हमध्ये बाळांनो कधी कधी काय होतं, दोन फंक्शनचा गुणाकार दिलेला असतो. म्हणजे थोडक्यात आपण असं कन्सिडर केलं की एक्स स्क्वेअर आणि साइन एक्स असे दोन फंक्शन आहेत, बरोबर. आणि या दोन फंक्शनचा काय काढायचा असतो? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रोडक्ट रूलचा वापर करायचा आहे. आता प्रोडक्ट रूल असा असतो, लक्षात घ्या. सपोज आपण यू आणि व्ही हे दोन फंक्शन एक्सचे घेतलेले आहेत आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला. तर सिम्पल प्रोडक्ट रूल काय असतो? तर हे समजा पहिलं फंक्शन आहे, हे समजा दुसरं फंक्शन आहे. तर पहिलं फंक्शन तसंच दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन तसंच पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. मग आता या रूलनुसार हे आपलं पहिलं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. समजा डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स, बरोबर. तर या ठिकाणी हे झालं आपलं पहिलं फंक्शन, हे झालं आपलं दुसरं फंक्शन. म्हणजे जर तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा किंवा या प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर प्रोडक्ट रूलचा वापर करायचा. तर पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आहे असं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आपण हे लिहून घेऊ. बघा, पहिलं फंक्शन इथं कोण आहे? एक्स स्क्वेअर, बरोबर. आणि दुसऱ्या फंक्शनचा काय घ्यायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुणाचा? साइन एक्सचा प्लस दुसरं फंक्शन आपल्याला आहे असं ठेवायचं म्हणजे कोण? साइन एक्स. आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे कुणाचा? एक्स स्क्वेअरचा, बरोबर. मग आता सांगा, एक्स स्क्वेअर तसंच राहील. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बाळांनो? कॉस एक्स प्लस हे साइन एक्स तसंच राहील आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो आपण? हा 2 पुढे येतो, बरोबर. आणि इंटू एक्स रेस टू 2 मधने गेला 1 येईल म्हणजे 2x येईल. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? एक्स इंटू कॉस एक्स प्लस 2x साइन एक्स. आता याच्यामध्ये इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, त्यामुळे एक्स आपण कॉमन घेतलं तर आपल्याला काय मिळेल? आपल्याला कॉस एक्स प्लस 2 साइन एक्स.
ओके. जर तुम्हाला हे समजलं असेल तर दुसरं एक्झाम्पल डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब इंटू साइन एक्स इज इक्वल टू वॉट, हे आपल्याला सोडवायचं आहे. हे एक सोडवा. आणखी एक एक्झाम्पल घ्या. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4 इंटू साइन एक्स. दोन एक्झाम्पल सोडवा प्रोडक्ट रूलचा वापर करून. थँक्यू.